तर दोन दृश्य आपण या ठिकाणी पाहतो। एकतर एमजीएम रुग्णालयामध्ये आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोहोचलेले आहेत। मुंबई एक्सप्रेसवेवर जो अपघात झाला त्यामध्ये जखमी रुग्णांची भेट घेण्यासाठी आणि त्यांची विचारपूस करण्यासाठी मुख्यमंत्री या ठिकाणी पोहोचले आहेत। तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सीएसएमटी स्थानकावरून आपण पाहतो पंढरपूरसाठी विशेष ट्रेन सोडली जाते आणि या विशेष ट्रेनला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून हिरवा झेंडा दाखवला जातोय। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एमजीएम रुग्णालयामध्ये मुंबई एक्सप्रेसवेवर लक्झरी बस आणि ट्रॅक्टर या अपघातामध्ये 5 जणांचा मृत्यू झालाय तर 8 जण यामध्ये जखमी झालेत। जखमींवर सध्या पनवेलच्या एमजीएम रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत तर त्यांची विचारपूस करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी पोहोचले आहेत। तर दुसरी दृश्य ती म्हणजे सीएसएमटीहून थेट लाईव्ह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी इथे पंढरपूरला जाणाऱ्या विशेष ट्रेनला हिरवा झेंडा दाखवलेला आहे। पंढरपूरसाठी इथून विशेष ट्रेन सोडण्यात आलेली आहे। उद्या आषाढी एकादशी त्या निमित्तानं भक्तांचा मेळा त्या ठिकाणी भरणार आहे। तर या विशेष ट्रेनला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून हिरवा झेंडा दाखवण्यात आलाय। सीएसएमटी ते पंढरपूर अशी ही विशेष ट्रेन सोडण्यात आली आहे।